आमच्या घरी ना अशी 2 बैल होती, 2 बैल जोड बैल पाहिजे का तुम्ही? बैल आता आता फक्त बेंद्रालाच दिसतात मातीची. आता नाही राहिली बैल नाही, कालवट नाही, काय सुद्धा. म्हातारी म्हणती पप्या सरकार तोंड वाकडं करतो, आय तुझ्या हाताला चव नाही पण तिच्या हाताला लई चव आहे. माय म्हणली बावळ्या तिच्या हाताची चव नव्हती पायाची चव आहे. पायाचा अंगठ लागल्याशिवाय भाकरीच गोड होत नाही. परत तिथं अंगठ बघायचं कुठे असते. बैल नाही राहिली, येटान नाही राहिलं. तुला माहितीये का येटान कुठं द्यायचं असतं? काही नाही, येटान नाही, दांड्या नाही, शिवळ नाही, जू नाही. कुणी कुणी बैल हाकलीत हात वर करावं. बाकीचे काही जीसीबी चालवत होते राहणार. आणि ते बैला पाठीमागची गाणी असायची, गोड असायची. बैल सूर्याचा वारस, बैल चंद्राचा वारस, बैल कष्टाचे प्रतीक, गाडी रे स्वस्तिक, बैल घामाची प्रतिमा. ट्रॅक्टर आले प्रबोधन म्हणून सांगेन मी तुम्हाला. उद्या ट्रॅक्टर 1000 ट्रॅक्टर शेतात चालवा. लोक म्हणतात ट्रॅक्टर आल्यामुळे आमची कामं पटापटा होतात. होतील रे तुमची कामं पटापट, पण काय फरक आहे बैलामध्ये ट्रॅक्टर मध्ये? 2 दिवसाचं काम 1 तासात तुमचा ट्रॅक्टर करत असेल, पण बैलांच्या पायाच्या खुरानं लागलेला आशीर्वाद खऱ्या शेतकऱ्याला कुंभ्याला वर्षभर पुरत होता. काय गाणी होती, काय सुंदर होती. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. दादा कोंडकेचं गाणं आहे, लोक नाव ठेवतात दादा कोंडकेला. माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्य जोडती, माझ्या बैलाचं जशी महादेवाची पिंड. आहे का कुठं आवश्यक? आणि लोक म्हणतात दादा कोंडकेची गाणी. ही पण ऐकत जा ना. जुने लोक म्हणायचे बैलाला बळी राव, बैलाला बळी राव. काम क्रोध दोन्ही बैल झुंपून, विषयाची शिवळ खांद्यावर नेऊन,
देह क्षेत्र नांगरावे माझ्या बैलाला वडिला बैलाला